हो. तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पोलीस भरतीचं जे क्षेत्र आहे मित्रांनो ते खूप अवघड आहे. ग्राउंड लेखी काही मुलं यावर्षी पोलीस झालेत, तर काहींचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. परत ते ग्राउंड कसं करायचं आणि पेपरचा अभ्यास कसा करायचा याच्याच मागे लागलेले आहेत. तर काहींचं वय संपलेलं आहे. तर त्या मुलांसाठी ज्यांचं वय संपलेलं आहे, ज्यांना असं वाटतं यावर्षी पोलीस खात्यात तुमचं झालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक भरती आलेली ती आधीच होती, पण आत्ता थोडं त्या भरतीला वेग आलेला आहे. ती म्हणजे राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी विभाग. तर राज्य उत्पादन शुल्काची जी जाहिरात होती मागची, तीच मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पण हा व्हिडिओ बाकीचे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत त्यांच्यापेक्षा थोडा वेगळा होणार आहे, कारण की या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ओव्हरऑल जी माहिती आहे ती सगळी भेटेल. ते पदं असतील, वयोमर्यादा, जेवढे काही जाहिरातीमध्ये दिले असेल ते सगळं, त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम आणि तुम्हाला बुकलिस्टसुद्धा त्यामध्ये देणार आहे. कुठला प्रश्नसंच वापरायचं, कुठलं काय वापरायचं. हा एक व्हिडिओ बघून तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतरच ठरवा की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला की नाही. तर जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये राहिलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघा, कारण की त्यांच्यासाठी. आणि बाकी पण यामध्ये भरपूर 5 पद आहेत यामध्ये. तर 5 पदांमधून एक तरी पद तुम्हाला भेटेलच. त्यामुळे स्टे ट्यून आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर सुरुवात करूया. बघू शकता इथे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस याची माहिती. तर माहितीमध्ये आपण इथे स्टेप बाय स्टेपच बघणार आहे. तर सर्वात पहिले 1 नंबरला बघणार आहे आपण पद आणि वेतन श्रेणी काय ठरणार आहे. त्यानंतर आहे त्याची पात्रता, की नेमकी पात्रता काय आहे, म्हणजे की जे असतं ना आपलं 10वी पास 12वी पास, नेमकी योग्य पात्रता काय. त्यानंतर वयोमर्यादा, की कुठल्या वयापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे. जसं की पोलीस भरतीचं सुद्धा आहे तसं वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या फॉर्मची असते. त्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुमचं तीच एज्युकेशन वगैरे काय असणार आहे. त्यानंतर आहे शारीरिक पात्रता. तर या भरतीसाठी तुम्हाला शारीरिक पात्रता तुमची छाती, तुमचं वजन, तुमची हाईट वगैरे किती असेल. त्यानंतर आहे परीक्षेचं स्वरूप, की ही परीक्षा कशी आहे, म्हणजे ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, किती मार्क्सची आहे, कसं आहे ते. त्यानंतर आहे अभ्यासक्रम. तर हे मेन हा जो आहे ना, हा घटक जास्त कोणी सांगत नाही, तर हा मेन घटक आहे बघा, अभ्यासक्रम. त्यानंतर आहे परीक्षेचे टप्पे, कारण की ते तुम्हाला माहित असेल इथे 2-3 पोस्ट आहेत, तर परीक्षेचे वेगवेगळे टप्पे आहेत, तर ते टप्पे. त्यानंतर आहे ते शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी. याचा अर्थ आहे की शारीरिक पात्रता पडताळणी म्हणजे यामध्ये फिजिकल कसं आहे आणि मैदानी चाचणी मुला मुलींची कशी आहे, किंवा कुठल्या पोस्टसाठी मैदानी चाचणी आहे किंवा नाही. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मेन म्हणजे इथे बघा बुक लिस्ट, हा मी एक महत्वाचा एक IMP पॉइंट इथे टाकलेला आहे, कारण की भरपूर मुलांना ही भरती माहिती नाही दारूबंदी पोलीस. त्यामुळे बुक लिस्ट हे तुमच्यासाठी मेन होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर चला सगळ्यात पहिले आपण स्टार्टिंगला बघूया बघा पद. तर इथं जे हे पद आहेत ना, तर ही जी ऑफिशियल जाहिरात आली होती, ही मागे जी जाहिरात आली होती ती आहे. तर इथे बघू शकता 4 आणि हा एक 5वा. 5 पद आहेत बघा. पहिलं हे पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी. लघुलेखक जे आहे ना, जे लघुलेखक आहे हे तुमचं स्टेनोग्राफरचं पद आहे. ठीक आहे. लघुलेखक जे स्टेनोग्राफरचं पद आहे, हे जे लघुलेखक आहे हे तुमचं स्टेनो, पण हे टायपिस्ट आहे. ठीक आहे. लघु टंकलेखक स्टेनो टायपिस्ट. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क हे तुमचं नॉर्मल जे कॉन्स्टेबल असतं त्याचं कॉन्स्टेबलचं आहे. आणि जवान वाहन चालक हे तुमचं कॉन्स्टेबल प्लस ड्रायव्हरचं पद आहे. ठीक आहे. कॉन्स्टेबल प्लस ड्रायव्हर. ठीक आहे. तर यामध्ये 4 पद आहे. आणि हे शेवटचं पद जे आहे हे आहे चपराशी. बघू शकता लघु लेखक निम्न श्रेणी म्हणजे स्टेनोग्राफर. त्यानंतर लघु टंकलेखन म्हणजे स्टेनोटायपिस्ट. त्यानंतर आहे जवान राज्य उत्पादन शुल्क म्हणजे कॉन्स्टेबल, ज्यासाठी भरपूर मुलं फॉर्म भरतात. त्यानंतर आहे जवान आणि वाहन चालक, म्हणजे जवान पण आहे आणि वाहन चालक जे कॉन्स्टेबल ड्रायव्हर. आणि त्यानंतर आहे चपराशी. ठीक आहे. तर ही ठेवा की तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे त्या पदाचा नेमका पगार काय असणार आहे तेव्हाच तुम्ही फॉर्म भरसाल ना. तर पहिलं जे आहे लघुलेखक
या लघुलेखकाचा पगार बघा इथे S15 आहे. ठीक आहे, S15 म्हणजे 41,800 आणि विविध महागाई भत्ते याला ऍड होतील. ठीक आहे, हे सगळ्यांनाच ऍड आहेत. हे जे महागाई भत्ते आहेत ना, इथे बघू शकता तुम्ही, सगळ्यांनाच हे सेम टू सेम ऍड आहे. ठीक आहे, तर दुसरी आहे लघु टंकलेखन म्हणजे स्टेनोटायपिस्ट. तर याचा S8चा बेसिक पे इथे बघायला भेटेल 25,500, म्हणजे हा जवळपास तलाठीचा बेसिक पे 25,500. हे दोन्ही गट बचेच मला वाटतंय हे होणार आहेत, पद होणार आहेत, कारण की एवढा बेसिक पे हा गट बलच असणार आहे. त्यानंतर आहे जवान. जवान म्हणजे तुमचा राहणार आहे कॉन्स्टेबल. तर ह्या सगळ्यांचा S7 नुसारच सगळ्यांचा सेमच 21,700 आणि हे विविध महागाई भत्ते वगैरे मिळून 40 प्लसच तुमचा पेमेंट इथे जाणार आहे. ठीक आहे, 40 प्लस पेमेंट. त्यानंतर आहे जवान आणि वाहन चालक. हे पण सेम आहे तुमचा S7, दोघांची सेमच बेसिक 21,700. हा पण तुमचा 40 प्लसच पेमेंट जाणार आहे. त्यानंतर आहे तुमचा चपराशी. तर चपराशीचा आहे S1. हा मला वाटतंय ग्रुप डी म्हणजे ड श्रेणीतला आहे, 15,000 आणि विविध महागाई भत्ते. ठीक आहे, तर ही झाली तुमची वेतन श्रेणी, म्हणजे तुमचा जो एकंदर पगार होणार आहे हा पगार किती होणार आहे. त्यानंतर बघूया वयोमर्यादा. तर हा जो आहे हा मेन पॉईंट. स्टार्टिंग जी एज आहे ही इथे बघू शकता सगळ्यांना सेम आहे, 18 वर्ष. हे 5 ज्या पोस्ट या 5ही पोस्टला. त्यानंतर अमागास बघू शकता 40 आहे आणि बाकी 45, 43 आहे आणि इकडे पण 45 आहे. म्हणजे इथे जर तुम्ही जर म्हणजे याचा जर सारांश काढला, कारण की सगळ्यांचा सेमच आहे 40, 40, 40, 45, 43, 43. तर जे आहे तो ओपनवाले. ठीक आहे, जे ओपनवाले आहेत तर ओपनचं जे वय आहे ते आहे 18 वर्ष ते 40 वर्ष. ठीक आहे, हे ओपनचं वय आहे. आणि जे आहेत कॅटेगरीवाले, ठीक आहे, कॅटेगरीवाल्यांचं वय आहे 18 वर्ष ते 43 किंवा 45. तर हे जे 45 ते दिले हे आहे बघा मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ठीक आहे, मागास हे आहे SC STचा आहे हे 45 वय. ठीक आहे, आणि हे आहे तुमचं ओपनवाल्याचं. जे जनरलवाले त्यांचं इथे 40 हा तुमचा लास्ट एज आहे. म्हणजे जे पोलीस भरतीला ज्यांचं वय कटलेलं आहे त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे, कारण की इथे वय जास्त आहे. बघू शकता तुम्ही, ओपनवाले जे आहेत ते 18 ते 40 आणि हे कॅटेगरीवाले. कॅटेगरीमध्ये मग कॅटेगरी कुठल्या येतील तर ही येईल SC ST OBC SBC तुमची, त्यानंतर SCBC, त्यानंतर बाकीचे जे आहेत की NTB NTC VJ वगैरे हे सगळे. तर वयोमर्यादा ओपनची आणि कॅटेगरीची लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहेत आपले काय म्हणतात त्याला माजी सैनिक वगैरे पण 38 प्लस सेवा कालावधी 3 वर्ष, 43 प्लस सेवा कालावधी 3 वर्ष आणि बाकी सगळे 45. इथे अंशकालीनच्या 55 आहेत, बाकी सगळं सेमच आहे. ठीक आहे, तर 40 वर्ष ओपनला सुद्धा इथे आहे, त्यामुळे भरपूर मुलं फॉर्म भरू शकतील. आणि SC आणि कॅटेगरी 43 45. ठीक आहे, त्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म भरायला नेमकी तुमचं कमीत कमी शिक्षण किंवा काय. पहिला आहे बघा लघु लेखक किंवा निम्न श्रेणी. हे पद कुठलं आहे तर हे आहे स्टेनोग्राफर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, स्टेनोग्राफरचं पद आहे. आता इथे आहे माध्यमिक शाळा. आता माध्यमिक शाळा म्हणजे इथे काय दिलंय तर 10वी. ठीक आहे, माध्यमिक शाळा इयत्ता 10वी तुम्ही पास असले पाहिजे. ठीक आहे, इयत्ता 10वी पास असले पाहिजे. इथे माध्यमिक दिले नाही, माध्यमिक म्हणजे होते 10वी आणि उच्च माध्यमिक म्हणजे होते 12वी. ठीक आहे, तर हे काय पाहिजे उत्तीर्ण पाहिजे, नापास नाही, उत्तीर्ण. लघुलेखनाची गती 100 प्रति मिनिट. जे तुम्ही लघुलेखन करताय त्याची गती 100 प्रति मिनिट. त्यानंतर आहे मराठी. हे बघा मराठी टंकलेखन म्हणजे टायपिंग ही 30 शब्द प्रति मिनिट मराठी, किंवा इथं ऑर मध्ये दिले. ठीक आहे, किंवा आहे, या दोन्हीतून एकच लागेल. इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40 शब्द प्रति मिनिट. आणि हे बघा इथं काय पाहिजे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. ही जे तुम्ही टायपिंग करसाल ही इथे जे दिले ना हे आहे तुमचं टायपिंग. ठीक आहे, तर ही जी तुम्ही टायपिंग करसाल ही मराठी तुमची 30 शब्द प्रति मिनिट, किंवा इथं ऑर दिले. ठीक आहे, हे आहे ऑर. एक तर तुम्ही मराठी सांगा किंवा इंग्लिश सांगा. इंग्लिश 40 आहे, मराठी 30, आणि हे तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर लघु टंक लेखन म्हणजे ही आहे तुमची पोस्ट स्टेनो
टायपिस्टची, ठीक आहे, स्टेनोटायपिस्ट आहे. माध्यमिक शाळा सेम तुमची इथे 10वी उत्तीर्ण पाहिजे, उत्तीर्ण. त्यानंतर लघुलेखनाची गती इथे 80 आहे, वर इथे 100 होती, इथे 80 आहे. मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट, आणि सेम इथे मध्ये तुम्हाला इंग्रजीची गती ही 40 शब्द प्रति मिनिट हवी आहे. आणि सेम इथे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे तुमचं मस्ट आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल की हा बाबा मी घरी प्रॅक्टिस करतो म्हणून माझी गती आहे, पण तुम्हाला इथे प्रमाणपत्र जे दिले नाही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणून यांनी मुद्दामून टाकले की प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर 3 नंबर, जे सगळेच ज्याचा फॉर्म भरतात मुलं, हे आहे कॉन्स्टेबलचं जवान राज्य उत्पादन शुल्क. याचा आहे माध्यमिक शाळा उत्तीर्ण, म्हणजे याचा जो आहे तो फक्त आहे तुम्हाला 10वी पास पाहिजे, बाकी तुम्हाला कुठलीही इथे शैक्षणिक पात्रता मागितली नाहीये. जवानसाठी फक्त 10वी पास आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, इथे मात्र तुम्हाला 7वी उत्तीर्ण मागितले, 10वी नाही 7वी. आणि वाहन चालवण्याचा हे मेन आहे बघा, इथे आहे वाहन चालवण्याचा परवाना, नाही तर असेच जसा बिना वाहन चालवण्याचा परवाना घेऊन वाहन चालवण्याचा परवाना. किमान काय, हलके 4 चाकी वाहन, 4 चाकी सांगितले, ठीक आहे, 4 व्हीलर, ठीक आहे, हलके 4 चाकी वाहन चालवायचं तुम्हाला परवाना, लायसन्स हवे. त्यानंतर जे चपराशीचं पद आहे यासाठी तुम्हाला माध्यमिक शाळा परीक्षा म्हणजे 10वी. इथे बघा फॉर्म जे आहेत ना हे मेन म्हणजे इथे 10वी पासवर, ठीक आहे, इथे 12वीची इथे काही गरज नाही, तुमची 10वी पासवर सगळे फॉर्म इथे भरणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघूया शारीरिक पात्रता नेमकी काय आहे. तर शारीरिक पात्रता ही सगळ्या जागासाठी नाही आहे, तर 2 म्हणजे हे जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवान आणि वाहन चालक हे 2 पद आहे. हे झालं पहिलं पद आणि हे झालं दुसरं पद. या 2च पदाला तुम्हाला इथे शारीरिक पात्रता लागणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठलं, कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर, सॉरी डी आहे, या 2च पदांसाठी शारीरिक पात्रता लागणार. शारीरिक पात्रता काय आहे, ही आहे मेलसाठी शारीरिक पात्रता आणि ही आहे महिलांसाठी. तर मेलसाठी उंची आहे, किमान तुमची उंची ही 165 सेंटीमीटर पाहिजे अनवाणी. छाती मुलांची न फुगवता 79 सेंटीमीटर, 79 किमान फुगून 5 सेंटीमीटर. म्हणजे तुमची छाती समजा जास्तही असेल, समजा इथे तुमची छाती भरली 80, तर 80 फुगून तुमची 85 भरली पाहिजे. नाही तर कोणाची असते तर हे तुमचं चालेल, पण तुमची छाती असली समजा 80 आणि फुगून ती 83 भरली तर हे इथे चालणार नाही, ठीक आहे. त्यानंतर वजन, इथे वजन तुमचं लागू नाहीये, वजन किती असू शकते. त्यानंतर महिला उमेदवार आहे, 160 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे, इथे जास्त आहे बघा पोलीस भरतीपेक्षा. त्यानंतर महिलांना चेस्ट लागू नये. आणि हे बघा वजन किमान तुम्हाला 50 किलो पाहिजे. मुलींना हे एक IMP आहे, मुलींचं वजन तेवढं भरत नाही, मुलींना वजन हे तुमचं वजन मुलींना 50 kg वाढवा, ठीक आहे. ही शारीरिक पात्रता झाली. फक्त ह्या 2च, हे आहे पहिलं जवान कॉन्स्टेबल आणि दुसरं आहे जवान आणि वाहन चालक. या 2 पदांसाठीच फक्त तुम्हाला ही शारीरिक पात्रता आहे, ठीक आहे. त्यानंतर बघूया की नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ठीक आहे. हा पण एक मेन पॉइंट आहे की नेमकी तुमची परीक्षा ही कशी होईल. बघा परीक्षा दिली, पदनाम हे पहिलं आहे बघा, लघुलेखक आणि लघु टंकलेखक आणि जवान राज्य, ह्या इथे 3 पोस्ट आहेत बघा. एक सोबत तिघांचं म्हणजे परीक्षा कशी असू शकते ती दिलेलं आहे. पहिली राहणार तुमची बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. माध्यमिक शालांत दर्जा म्हणजे तुमचा हा जो सिलेबस राहील हा 10वी बेसवर राहील. याचा बेस जो आहे ना, हा बेस तुमचा 10वीचा राहील, असं नाही की ग्रॅज्युएट वगैरे राहील. माध्यम बघा इंग्रजी व मराठी, तुम्ही एक तर इंग्रजी माध्यम देऊ शकता किंवा मराठी देऊ शकता. त्यानंतर प्रश्न संख्या, रिजनिंगचे 30 प्रश्न आहेत, GK चे 30, मराठीचे 30, इंग्लिशचे 30 आणि सेम याचे गुण 30 30 30 30 गुण आहे. याला तुम्हाला कालावधी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे तुम्हाला इथे कालावधी भेटणार आहे, सेम पोलीस भरती सारखा. आणि हे तुमचे जे क्वेश्चन राहणार आहेत ते राहणार आहे सेम तुमचे MCQ क्वेश्चन राहणार, ठीक आहे. तर ही होती 3 पोस्ट आहे इथं, लघुलेखक, लघु टंकलेखक आणि कॉन्स्टेबलची. त्यानंतर इथे एकच पोस्ट आहे जवान, म्हणजे हे आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे. बुद्धिमापन GK, मराठी आणि इंग्रजी सेम. सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे तुमची जी इथे 7वी त्यांनी पात्रता दिलेली याच्यासाठी, 7वी सेम मराठी व इंग्रजी माध्यम आहे तुमचं.
इथे बघा आधी तुम्हाला बघा इथे 120 गुणांची होणार आहे. इथे पण सेम प्रश्न आहे 30 आणि गुण पण तुमचे 30 आहे आणि ही परीक्षा तुमची होणार आहे 120 गुणांची. ठीक आहे, हे काय तुमचे इथे गुण आहेत. ठीक आहे, 120 गुण. आधी जे 3 पोस्ट आहे त्याच्यावर 120 गुण. इथे पण टाइम आहे तुम्हाला 90 मिनिटे आणि ही सुद्धा तुमची ड्रायव्हरसाठी होणार आहे MCQ बेस. त्यानंतर आहे चपराशी. तर चपराशी जी पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, शालांत दर्जा हा तुमचा 10वीचा असणार आहे. इथे आहे तुमचं इंग्रजी मराठी माध्यम. इथे क्वेश्चन वेगळे आहेत. 50 मार्क प्रश्न संख्या 50 आहे, सामान्य ज्ञान 50, मराठी 50. ही एकूण तुमचे इथे 200 गुणांसाठी चपराशी. बघा पोस्ट आहे चपराशाची पण गुण आहेत तुमचे 200. सेम तुम्हाला गुण पण इथे 50-50. इथे तुम्हाला 2 तास भेटतील. ठीक आहे, 120 मिनिटे इथे तुम्हाला भेटणार आहे आणि सेम ही पण तुमची MCQ. हे तुमचं परीक्षेचं स्वरूप बघू शकता. 10वी बेसवरच आहे, 10वी 7वी आणि 90 मिनिटं. ठीक आहे, त्यानंतर आहे अभ्यासक्रम. मेन हा जो सगळ्यात मेन पॉइंट आहे, हे कोणी सांगत नाही. हा आहे तुमचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम. तर सगळ्यांसाठी सेमच सिलेबस राहणार आहे कारण की तुमची जी परीक्षा आहे, तुमची परीक्षा ही 10वी बेसवर आहे. तर सगळ्यांचा काय आहे, सेम सिलेबस आहे तुमचा. ठीक आहे, तर चला बघूया. पहिला आहे बघा बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुमचं रिझनिंग. तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न. म्हणजे इथे रिझनिंगचं स्पष्ट केलं नाही, हे तुम्हाला बुकमधूनच बघावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान म्हणजे हा झाला तुमचा GK. तर GKचा आहे बघा महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्यानंतर भारताचा भूगोल विचारतील, आधुनिक भारताचा इतिहास, पूर्ण इतिहास नाही फक्त मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास. त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या विशेष जे संदर्भ आहे, महाराष्ट्राचे विशेष संदर्भासह. त्यानंतर नागरिक शास्त्र आहे, विज्ञान व चालू घडामोडी. इथे बघा करंट अफेअर सुद्धा टाकलंय त्यांनी. त्यानंतर आहे मराठी आहे तुमचं. तर मराठीमध्ये बघा शब्दसंग्रह, तुमची वाक्यरचना, वाक्यकरण, नंतर म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ परत, त्यानंतर वाक्यात उपयोग, तसेच तुमचा इथे जो आहे ना इथे उतारा सुद्धा घेतात. ठीक आहे, दारूबंदीला हा एक वेगळा आहे की इथे उतारा विचारतात. त्यानंतर आहे मोस्ट इम्पॉर्टंट घटक तुमचा इंग्लिश. तर इंग्लिशचा आहे कॉमन व्होकॅब्युलरी, तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडिझम, फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स. आणि हे तुमचं पॅसेज जे आहे इथे पण हा जो उतारा आहे हा सेमच, म्हणजे इथे पण तुम्हाला उतारा विचारेल, त्याला पॅसेज म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हा आहे तुमचा सिलेबस. एकंदर हाच तुमचा सिलेबस आणि हा मेन म्हणजे हा 10वी बेसवर सिलेबस आहे. आणि ह्या सगळ्या पोस्टसाठी हे ज्या 5 जे पद आहे ह्या 5 पदांसाठी हा सेम तुमचा सिलेबस असणार आहे. ठीक, नंतर आहे तुमचे परीक्षेचे टप्पे की नेमकी परीक्षा ही कशी होईल, कशा प्रकारे तुमची परीक्षा असेल. तर पहिलं जे पद आहे ते आहे कॉन्स्टेबलचं पद. तर यावर तुमची जी लेखी परीक्षा होईल तुमची ही 120 गुणांची. त्यानंतर तुमची शारीरिक व मैदानी चाचणी ज्याला आपण फिजिकल म्हणतो ते फिजिकल होईल तुमचं 80 गुणाचं. इथे फिजिकल आहे, बघू शकता 80 गुण आहे फिजिकलला. ठीक आहे, तर हे 2 आहे कॉन्स्टेबलचं. एकूण गुण तुमचे जे आहेत ना, हे एकूण गुण तुमचे होईल 120 आणि 80. एकूण गुण तुमचे होतील 200 गुणांसाठी कॉन्स्टेबल. ही आहे तुमची कॉन्स्टेबलची. त्यानंतर आहे तुमची कॉन्स्टेबल ड्रायव्हर. तर याची तुमची लेखी परीक्षा होईल 120 गुणांची. त्यानंतर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मैदानी चाचणी आहे. फिजिकल याच्यासाठी सुद्धा आहे, तर फिजिकल 80 मार्क. सेम हे दोन्ही मिळून तुमचे कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे सुद्धा वाहन चालकचे 120 गुण होतील. ठीक आहे, त्यानंतर आहे चपराशी. तर चपराशीची फक्त लेखी परीक्षा आहे आणि ती डायरेक्ट 200 गुणांची आहे. फक्त इथे लेखी परीक्षाच आहे तुमची, चपराशीला फिजिकल नाही आहे. ठीक आहे, इथे चपराशीला नो फिजिकल आहे. त्यानंतर मेन आहे आता हे लघुलेखन निम्न श्रेणी, या दोन्हीचा सिलेबस, दोन्ही पदांचा सिलेबस इथे तुमची लेखी परीक्षा होईल. आणि लघुलेखन कौशल्य म्हणजे इथे काय आहे, हे आहे तुमची टायपिंग. ठीक आहे, लघुलेखन कौशल्य विकास चाचणी तुमची टायपिंग 120 मार्कासाठी तुमची लेखी आणि 80 मार्कासाठी टायपिंग होईल. एकूण तुमचे गुण जे आहेत ते 120 गुण हे तुमचे होणार आहे. ठीक आहे,
हे आहे परीक्षेचे टप्पे. अशा प्रकारेच तुमची परीक्षा होईल. इथे फक्त फिजिकल जे आहे हे फिजिकल हे दोघांनाच आहे, फक्त याला पण फिजिकल आहे आणि याला पण फिजिकल आहे. म्हणजे ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल या दोनच पदाला इथे तुम्हाला फिजिकल बघायला भेटेल, बाकी या दोघांना फिजिकल नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघूया शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी. जे तुमचं फिजिकल आहे, जे इथे तुमचं फिजिकल होईल, आताच तुम्ही बघितलं की फिजिकल कोणाचं होईल, ते बाई इथे पण सांगितलं जवानी वाहन चालक. तर फिजिकल होणार आहे फक्त कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं, त्यांच्यासाठी फिजिकल आहे पुरुष उमेदवार आणि इथे महिला उमेदवार, दोन्हीही पुरुष पण महिला पण कुठले असो, कॉन्स्टेबल किंवा कॉन्स्टेबल ड्रायव्हर दोन्हींचं फिजिकल होणार आहे. तर यामध्ये पहिला आहे 1.5 किलोमीटर 1500 मीटर तुमचं धावणे, हे आहे बघा 1500 मीटर, याला गुण आहेत 30 मार्क. त्यानंतर आहे तुमचं 100 मीटर धावणे, याला गुण आहेत 30 मार्क्स. आणि त्यानंतर आहे तुमचा गोळाफेक. ठीक आहे. त्यानंतर काय तुमचं गोळाफेक, तर गोळाफेकला सुद्धा आहे तुमचं 30 मार्क, म्हणजे 20 मार्क. त्याच्यानंतर एकूण तुमची जी गुणसंख्या आहे 80, आणि तुमची जी लेखी होती आधी, ती लेखी कितीची होती 120 ची, म्हणजे इथे टोटल जे आहे ना हे तुमचं टोटल लागल 200 मार्क्स. ठीक आहे. त्यानंतर महिलांचं बघूया. इथे महिलांना आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर धावण्याला 30 मार्क्स. त्यानंतर 100 मीटर धावणे तुमचं 30 मार्क आणि तुमचा गोळा आहे 20 मार्क्स, म्हणजे एकूण तुमचं इथे 80 मार्क्सचं फिजिकल आहे. म्हणजे तुमचं पण सेम आहे की 80 मार्क्सचं फिजिकल प्लस तुमची लेखी होईल 120 ची, म्हणजे 200चं तुमचं पण टोटल लागेल. हे आहे फिमेलचं आणि हे आहे मेलचं. ठीक आहे. तर तुमचं सेमच आहे दोघांचं 200 मार्क्सचं. तर ही फिजिकल बाबतीत आहे. फिजिकलमध्ये नेमकं मार्क कसे असतील तुमचे, तर याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ मी बनविल की 1500 मीटरमध्ये कसे तुम्हाला मार्क्स, म्हणजे डिटेल व्हिडिओ, याचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकरच भेटेल. ठीक आहे. हा तुम्हाला लवकरच भेटेल. त्यानंतर आहे निगेटिव्ह मार्किंग. तर हे जे आहे इथे मेन आहे की हे बघा, इथे तुम्ही जासाल नाही तर पोलीस भरतीसारखं सगळे टिक करून येसाल. लेखी परीक्षेकरता नकारात्मक गुणदान, इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजे 1/4 एवढे गुण एकूण गुणांमध्ये वजा करण्यात येईल. तुम्ही जे चुकीचं उत्तर देसाल तर तुमचे 1/4 गुण हे तुमचे इथे वजा करण्यात येतील, एवढं तुम्ही लक्षात असू द्या. आणि इथे कसं आहे 120 मार्क्स म्हणजे 120 क्वेश्चन्स, 120 क्वेश्चनला 120 मार्क्स आहेत. ठीक आहे. म्हणजे एक क्वेश्चन 1 क्वेश्चन इज इक्वल्स टू 1 मार्क. तुमचा 1/4 तिथे अपूर्णांकात जरी तुमची बेरीज आली नंतर अंतिम गुणांची बेरीज करताना, तरी ती त्यानुसार तुम्हाला देता येईल. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, इथे नेगेटिव्ह सिस्टीम आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर मेन जो आहे की सगळ्यांना एक काय म्हणतात त्याला प्रश्न पडतो की बुक लिस्ट काय असेल. तर बुक लिस्ट जी राहील तुमची आपली याची दारूबंदी पोलीसची, तर मेन म्हणजे तुम्हाला प्रश्न संच जे तुम्ही वापरसाल, तर हा बघा इग्नाइट पब्लिकेशनचा आहे. कुठला आहे हा, तर हा आहे इग्नाइट पब्लिकेशनचा प्रश्न संच आहे हा. आणि हे TCS जी तुमची एक्झाम आहे, या TCS एक्झाम नुसार मी इथे मागे तुम्हाला सांगायचं लक्षात राहून गेलं. हे बघा, ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, म्हणजे हे जे TCS तुमची परीक्षा घेणार आहे. ठीक आहे. ही जी तुमची परीक्षा घेणार आहे, आपण जे बघितलं ना हा सिलेबस, हा सिलेबस हा TCS जे आहे ना, या TCS कंपनीने जाहीर केलेला आहे. ठीक आहे. तर बुक लिस्ट त्याच्यामुळेच मी हे जे आहे ना हे TCS इथे मेन तुम्हाला सांगतो की TCS तुमची परीक्षा घेणार आहे. तर TCS पॅटर्नचं हे पुस्तक आहे, तर हे तुम्ही इग्नाइटचं घ्या. त्यानंतर वन लायनर, एखादं तुम्हाला वन लायनर घ्या, तर हे पण वन लायनर हे TCS पॅटर्न नुसारच आहे. तर हे वन लायनर सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. हे वन लायनर आहे राजेश भराटे यांचं, हे वन लायनर आहे राजेश भराटे यांचं, तर हे सुद्धा वन लायनर तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानसाठी तुम्ही काय करा, स्टार्टिंगला सगळ्यात मेन म्हणजे इथे बघा IMP टाकतो मी की इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीचे पर्यंत जे तुमचे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ना, हे स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्ही नीट वाचा. ठीक आहे. कुठे भेटतील, तर हे भेटतील तुमची जी शाळा आहे त्या शाळेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा.
व तुमचे जे शाळेतील सर असतील त्या सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तिथून तुम्हाला हे पुस्तक भेटेल. तर हे वाटायचे कुठले, तर हे जुने सुद्धा वाचायचे आणि जे न्यू पुस्तकं आहेत ते दोन्ही सुद्धा वाचायचे. 5वी ते 10वी पर्यंतचे पुस्तके आणि त्यावरूनच हे पुस्तक बनलेले आहेत. हे जे सगळे पुस्तकं आहेत ना, हे पुस्तकं त्यावरूनच बनलेलं आहे. तर त्यानंतर येते बघा हे नोबेल पब्लिकेशनचं. ठीक आहे, तर हे नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक आहे मेघा सामान्य ज्ञान. हे सुद्धा एक चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर आहे तात्यांचा ठोकळा. हे तर सर्वांच्या परिचयाचंच आहे. हे सुद्धा छान पुस्तक आहे याच्यासाठी. त्यानंतर आहे हे सह्याद्रीचं पुस्तक आहे. हे बघा, हे तुम्ही इथं बघू शकता, हे इथं सह्याद्री अकॅडमी लिहिलं आहे. तर हे सह्याद्री अकॅडमीचं पुस्तक आहे. हे सुद्धा चांगलंच आहे. तर जीके साठी तुम्ही ही 3 पुस्तकं वापरू शकता. मेघा सामान्य ज्ञान हे नोबेल पब्लिकेशनचं आहे, हे तात्याचा ठोकळा आणि हे सह्याद्री अकॅडमीचं जीकेचं पुस्तक. त्यानंतर बघूया आपण बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी हे आहे सचिन ढवळे सरांचं पुस्तक, इथे तुम्ही वापरू शकता. या पुस्तकाचं मेन गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत सोडून, आणि खूप छान पुस्तक आहे हे. याला स्टार मार्किंग करतो. त्यानंतर जर गणिताचे तुम्हाला जे काही बेसिक्स आहेत ते जर बेसिक्ससाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नितीन महाले सरांचं हे पुस्तक घेऊ शकता. हे यामध्ये जास्त कॉम्प्लेक्स मॅथ नाही आहे. हे खूप छान पुस्तक आहे. तर हे सुद्धा मॅथचं पुस्तक घेऊ शकता. हे पुस्तक आहे मॅथसाठी, हे रिझनिंगसाठी नाही आहे, आणि हे रिझनिंगसाठी पुस्तक आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आहे मराठी. तर मराठीसाठी हे आहे परिपूर्ण व्याकरणचे पुस्तक आहेत. तर हे आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे मराठी व्याकरण. आणि हे जे पुस्तक आहे हे आहे मोरा वाळंबे सरांचं. तर बेसिकली हे एक पुस्तक नाहीये, तर हा जो आहे ना हा शब्दसंग्रह आहे. ठीक आहे, हा पुस्तक नाही, शब्दसंग्रह आहे. तर हे तुम्हाला लागणच, कारण की आपण जे सिलेबस बघितले बघा, तुम्हाला सिलेबस दाखवतो मी, 1 मिनिट. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्यप्रचार, हे जे आहे ना हे सगळं तुम्हाला याच पुस्तकात भेटेल. जे शब्दसंग्रह आहे ना यामध्ये सगळं दिलेलं आहे, आणि हे सुद्धा पुस्तक उत्तम आहे. हे व्याकरणचं पुस्तक आहे. ठीक आहे, यामध्ये शब्दसंग्रह दिले नाही, हे व्याकरणचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे मेन म्हणजे व्याकरणचं आहे आणि हे शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे. तर हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला घ्यायचे. ठीक आहे, हे सुद्धा घ्यायचं आहे आणि हे सुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर आहे इंग्लिश. तर इंग्लिशसाठी पुन्हा तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक घ्यायचं आहे. इंग्लिशसाठी खूप चांगलं याचं प्रश्न सुद्धा आहेत, आणि तुम्हाला जे इंग्लिशची पूर्तता होईल, खूप छान आहे पुस्तक इंग्लिशचं. आणि त्यानंतर आहे बघा डॉक्युमेंट. तर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते फॉर्म भरताना असू द्या किंवा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेसाठी सुद्धा जे डॉक्युमेंट असू द्या, ते डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत. सर्वात पहिलं आहे SSCचं जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहे ती तुमची आहे. त्यानंतर वयाच्या पुराव्यामध्ये तुमचं ओळखपत्र, मतदान असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वाहन चालक परवाना असेल तुमचा. ठीक आहे, हे कुठलंही तुमचं चालेल. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, तुम्ही किती शिकले त्याचा पुरावा. सामाजिक दृष्ट्या म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीतले आहेत, SC, ST, OBC. तर याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा. त्यानंतर हे तुमचं इथे नॉन क्रिमिनल, हे तुमचं दिव्यांग असल्याचा पुरावा, हे तुमचं माजी सैनिक असल्याचा पुरावा, हे तुमचं स्पोर्ट्समॅनचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी, अराखीव ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, विवाहित स्त्रियांच्या नावात जो बदल होतो, हे बघा इथे ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांनी हे घेऊन जा. ठीक आहे, हे फिमेलसाठी आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. तर हे एवढं काही जरुरी नाहीये, हे नसलं तरी चालेल, सगळ्यांनाच मराठी भाषेचं ज्ञान आहे. लहान कुटुंबाचे हे जे आहे ना हे तुम्हाला मेन आहे. ठीक आहे, हे मेन आहे, हे तुम्हाला न्यावं लागेल. याची PDF तुम्हाला आहे ना ती जाहिरातीमध्ये भेटेल. हे जे आहे ना छोटं कुटुंबाचं
प्रमाणपत्र जाहिरातीमध्ये भेटेल. त्यानंतर टंकलेखाचे प्रमाणपत्र, जे जे वरचे जे 2 पद आहे फर्स्ट आणि सेकंड याच्यासाठी हे लागणार आहे. ठीक आहे, हे मेन आहे. त्यानंतर हे सुद्धा मेन आहे. हे 2 जे आहेत ना, हे 2 तुमचे मेन आहेत. त्यानंतर हे भूकंपग्रस्तासाठी आहे. त्यानंतर हे MSCIT ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी MSCIT हे सुद्धा मेन आहे तुमचं. ठीक आहे. त्यानंतर आहे हे तुमचं लायसन्स आहे. ठीक आहे. हलके मोटार वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव, केवळ हे फक्त कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आहे. ठीक आहे. वाहन 3 वर्षाचा अनुभव, 3 वर्षाचा अनुभव केवळ जवानी वाहक चालवण्यासाठी, ही तुमची पदं होती. यातलं मेन जे आहे टायपिंग स्टेनोग्राफर आणि जे पहिलं दुसरं पद आहे स्टेनोग्राफर आणि स्टेनोटायपिस्ट, म्हणजे टंकलेखक आणि लघु टंकलेखक, याच्यासाठी तुम्हाला मराठी व इंग्रजीचं तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट आणि जे तुम्ही लघुलेखन करता त्याचं प्रमाणपत्र लागू असल्याप्रमाणे हे तुम्हाला लागणारच आहे. हे मेन आहे. आणि MSCIT तर सर्वांसाठीच आहे, ज्यांनी ज्यांनी MSCIT केली आहे, ते कॉन्स्टेबल असो ड्रायव्हर असो. आणि हे मेन म्हणजे ड्रायव्हरसाठी लायसन्स. तर ही होती मित्रांनो तुमची जी सर्व राज्य उत्पादन शुल्काची जी जाहिरात आहे, यावरचे सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहे. मी आशा करतो की तुम्हाला यानंतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, कारण की या एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपण जेवढा पूर्ण जो व्हिडिओ बघितला, या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. तुमचं बुक लिस्ट असो, त्यानंतर फक्त राहिलेला काय, हा जो इथे जो आहे ना मैदानी चाचणी, तुमची मैदानी चाचणी जी आहे, या मैदानी चाचणीवर मी एक न्यू व्हिडिओ परत घेऊन येईन. कारण की मार्क कसे आहेत मैदानी चाचणीला, संपूर्ण जे मार्क राहतील तुमचे, जसं पोलीस भरतीला असतात ना की 5:30च्या आत आल्यावर किती मार्क, 5:50ला किती मार्क, गोळ्याला 8 मीटर गेल्यावर किती मार्क, 7 मीटर गेल्यावर किती मार्क, असं तसं मार्क वाईज डिटेल हा नंतर तुमचा यावर न्यू व्हिडिओ येईलच. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणि माझं जे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव बघा काय आहे, तर महा एक्झाम अथॉरिटी. तर या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, तर या चॅनलला तुम्ही करायचं आहे सबस्क्राईब. ठीक आहे. याने काय होईल, जे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यानंतर जे काही तुम्हाला नवीन अपडेट ज्या इतर परीक्षा किंवा याबद्दलच तुम्हाला असेल तर ते तुम्हाला लवकरच भेटतील. यानंतरचा जो व्हिडिओ होणार आहे ना, यानंतरचा व्हिडिओ हा वनरक्षक भरती जी आहे आपली, फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी भरती आहे ना, त्या वनरक्षक भरतीवर, म्हणजे आता हा जो व्हिडिओ जसा बनवलाय मी, असा सेम व्हिडिओ हा वनरक्षक भरतीवर, त्याचे पद, वेतन श्रेणी, पात्रता वगैरे सगळं तुम्हाला तिथे, जी बुकलिस्ट मी इथे सांगितली तिथे बुकलिस्ट पण तुम्हाला भेटेल, अभ्यासक्रम भेटेल सर्व. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हा वनरक्षकचा व्हिडिओ सुद्धा बघितल्यावर कुठला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. तर हा जो आहे हा माझा नेक्स्ट व्हिडिओ होणार आहे वनरक्षक भरतीचा. तर धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर आता आपण इथेच थांबूया.